थोडीशी मिस्टेक झाली ती, पण चला 1 2 3 2 3 अरे तर मित्र. तर हेलो गाइस, वेलकम बैक टू कृष्णा पावर ब्लॉग्स। नहाने के लिए ये हमारा दोस्त विजय भाई बहुत दिनों से हमें मिला नहीं था, आज इसके साथ जा रहे हैं हम। नाही रे भाई, मराठीतूनच आपला ब्लॉग मराठीमधूनच आहे बाबा, विषय नाही. आता मराठी तर बघू शकता मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे मस्तपैकी गंगावरती आंघोळीला. तिघ जण चाललेलो आहे, विजय, कृष्णा आणि मी. आम्ही तिघ जण चाललेलो आहे, खूप दिवसानंतर चाललेलो आंघोळीसाठी. आपल्या घराजवळ गोदावरी नदी आहे. त्याचे पाहिजे मी चालले आपल्या गंगाच्या कडेला, आपल्या गावाच्या कडेला गोदावरी नदी आहे आणि त्याच नदीमध्ये आपण आंघोळीला चाललेलो आज. बघू शकता तिघ जण. ज्यावेळेस आम्ही कॉलेजला होतो 2021-22च्या आसपास, त्यावेळेस आम्ही कॉलेजवरून आल्यानंतर यायचं आंघोळीला मस्तपैकी खत्रीमध्ये. आणि आता एवढ्या दिवसातून आज चाललेलो आहे, म्हणजे कधी मध्ये यायचं आम्ही आंघोळीला, पण विजय होईल त्यांच्यासोबत नव्हतं येत. तर चला जाऊया, बघूया आपल्या आंघोळी आजच्या कशा होत्या, कशा नाही, खत्रीमध्ये मजा येते की नाही. विजय भाई, आज आपण मोकार दिवसातून आंघोळीला चालू आहे, कसं वाटतंय भाई तुला? एक नंबर वाटतंय. आता गेल्यावर कळत पाणी किती खोल आहे, काय आहे, असं तसं. जवळपास विजय भाई डायरेक्ट 1-2 वर्षानंतर येतो आंघोळीला, कारण की त्याला तवा पोहत येत नव्हता, आता पूर्णपणे शिकला येतो. आणि इकडे कृष्णा भाई जास्त दिवसातून आल्यावर तुला कसं काय वाटतंय आंघोळीला? खूप मजा वाटते, कारण की मला पोहता येत नाही, तरी पण मी यांच्यासोबत पोहायला चाललेलो आहे. हा, बघू शकता तुम्ही. तर आल्यानंतर बघितलं असेल की ते कमराला डरम बिरम लावून पोहत्या मस्तपैकी. तर आम्ही काय डरम बिरम नाही आणला, पण काही ठिकाणी खोल पाणी आहे, काही ठिकाणी उतळ पाणी आहे. पहिल्यांदा आपण उतरू, आपल्याला पोहता येत, त्याच्यामुळे काही विषय नाही विजय व्हायला मला. तर चला जाऊया, आपल्याला पहिल्यांदा आपण उतरूया, पाणी चेक करूया कुठं खोल आहे कुठं उतळ आहे. त्यानंतर मग कृष्णा होईल आपला पाठीमागे मस्तपैकी. कारण विजय भाई, आपण ज्यावेळेस कॉलेजला होता झाला आंघोळीला, त्याच्यावरती आता आम्ही डायरेक्ट 4 ते 5 वर्षानंतर आलेलो आहे. म्हणजे आता जवळपास 2026 चालू आहे, आम्ही 2020-21 मध्ये यायचो आंघोळीला. आणि तेव्हा मजा यायची खूप. तेव्हा पण मलाच पोहता येत होतं, या गँगला नव्हतं येत, पण मग आता शिकली गँग हळूहळू. बघू शकता जस्ट आपण एका बेटावरती पोहोचलेलो आहे आता, आणि जस्ट आता गंगा पण आलेली. बघू शकता एका जंगलामधूनच आलेलो आहे. चला तुम्हाला आता गोदावरी नदी दाखवतो, आणि त्यानंतर आपण आंघोळी पण करणार आहोत मस्तपैकी. तिकडं छोटे खड्डे होते, पण तिकडं जास्त खोल नव्हते, पाणी आता कमी झालेलं आहे त्यामुळे. बघू शकता मित्रांनो, आपण जस्ट पोहोचलेलो आहे गोदावरी नदीवरती. आणि मोक्कर पाणीच पाणी, तुमची जिकडं नजर आहे तिकडं तुम्हाला दिसतं पाणीच पाणी दिसेल. बघू शकता याच्यात काय म्हणतात, पक्षी बिक्षी मोक्कर आहे, पान कोंबड्या, बगळे बुगळे, बदक मोक्कर मासे मुशे बी मोक्कर आहे. किती भारी चालू. बघू शकता कृष्णा भाईचा काही झेमेला झालो काय माहिती. चला आता मस्तपैकी उतरूया पाण्यामध्ये, चेक करूया, मस्तपैकी पोहूया. जास्त दिवसानंतर मित्रांबरोबर आलेलो आहे आपण आंघोळीसाठी. मित्रांबरोबर आंघोळ करण्याची मजाच वेगळी आहे. तर विजय भाई, कसं वाटतंय आता? मस्त वाटतं ना आंघोळीला आल्यावरती? आता पाण्यात उतरून पाहू, पाणी चेक करू आता किती खोल आहे, काय. आणि त्यानंतर मस्त आंघोळी पण करूया. कृष्णाबाईला पोहता येत नाही, पण काही विषय नाही. काही ठिकाणी खोलले, काही ठिकाणी उतरले, त्याच्यामुळं काही विषय नाही. तर चला पटक्यानिशी आता कपडे बिपडे घालूया. मोक्कार ऊन झालेलं आहे, बघू शकता 12:30 झालेले आहे. टपक्यानिशी गार होऊया, आणि त्यानंतर बघूया अजून पुढं काय होतं काही नाही खतरनाक मध्ये. तर जस्ट मित्रांनो, आता आम्ही कपडे वगैरे काढलेले मस्तपैकी, आणि मोक्कार ऊन लागतंय, कारण की आता उन्हाळा चालू असल्यामुळे आणि दुपारचे 12 वाजलेले, त्याच्यामुळे मोक्कार बगली होती. बघू शकता इकडे भाईची स्टील बॉडी खतरनाक होती. इकडे कृष्णा भाई बघू शकता, तिघांनी बी आता काढले कपडे. बघू शकता कृष्णा भाईची स्टील बॉडी, इकडे विजय भाईची. विजय भाईची माझी बॉडी सेम आहे, बघू शकता. काही विषय नाही, सारखीच आमची. कृष्णा भाई थोडी बेटर आहे आमच्यापेक्षा. तर चला आता जाऊया मस्तपैकी. 1 नंबर आता मला जावं लागेल, कारण की पोहता येत, त्याच्यामुळे पाणी चेक करावं लागेल कुठं खोल आहे कुठं उतळे. आणि त्यानंतर मस्तपैकी तिघं बी उतरू आणि तिघं बी आंघोळ करू मस्तपैकी खतरनाक म्हणजे. तर चला आता. तर चला गाईस, पहिल्यांदा आपला नंबर आहे आणि फर्स्ट टाइम आपण चाललोय, कारण की त्या गँगला पोहता येत नाही आणि काही ठिकाणी खोल पाणी, त्याच्यामुळे आपण पाणी जाऊ चेक करू, आणि त्यानंतर मग गँग येतील हळूहळू. मोक्कार गार पाणी आहे, आणि जास्त दिवसातून आल्यावर थोडी बगळीच होणार आहे आज, काही विषय नाही. गार पाणी रे.
वाटा जाऊ. लय गार पाणी. उन्हाळा लय जाऊ आता. उन्हाळी गोठा आहे तो, जावंच लागेल. घरी गेलो मग कार गरम होत होतं. तर चला मित्रांनो डायरेक्ट आता सूर मारूया. अरे आधी चेक तर कर पाणी आहे. असं माती नाही तर सर मारायला. येणंच गोल पाणी वगैरे. कृष्ण डायरेक्ट तिला जाऊन बसया बाई. तिला बाय बर बाबा. इथं आहे एवढं पाणी. मग कृष्ण तिथंच खेळावं लागलं. इथं पोहायला शिकवा लागलं फक्त माहिती. त्याच्या खाली 5-6 फूट 5-6 फूट खाली. तेवढं बघू शकता मित्रांनो मजा येते खूप जास्त दिवसातून आल्यानंतर. आता यानंतर कृष्णा भाई येणार चालेल. मी सगळ्यात शेवट प्रत्येक ठिकाणी. विजय भाई पण आलेला आता. कृष्णा भाई सगळ्यात शेवट येणार आहे. बघू शकता विजय भाईला आल्याला सूर मारलेली आहे मस्त पैकी. चला ना. चला guys, थोडंसं लागून करता मारून येऊया. तर बघू शकता आता कृष्णा भाईने बी एंट्री घेतलेली आहे. आणि केवढं पाणी कृष्णा भाई तिथं बघू शकता. त्याला पोहत येत नाही पण मग हळूहळू शिकतोय तो पोहण्याचा. बघू शकता खतरनाक पोहतोय तो डुबुक डुबुक. विजय भाईने त्याला थोडीशी टिप दिलेली आहे कसं पोहायचं काय. त्याच्यामुळे तो थोडासा पोहायचा प्रयत्न करतोय. बघू शकता. आणि विजय भाई जिकडे उभा आहे तिथं थाऊ नाही. आणि त्याच्या अगोदर जस्ट आपण बघू शकता तर तिकडे त्या कोपऱ्यात जे पक्षी दिसते तिथे गेलो तुम्ही. आणि माझा मोकार गोठा झालेला होता. पाणी खोल होतं त्याच्यामुळे मोकार गोठा झालेला होता माझावाला. दम झालेला जास्त दिवसातून आलो त्याच्यामुळं. बघू शकता गँगचा थोडा झोल जमेला. त्या अगोदर मग बघू शकता मग गंगामध्ये मासे धरणारे बी खूप आहे. त्या साईडला 3-4 जण आहे. या साईडला 1 जण आहे. बघू शकता मस्त हवा सुटलेली आहे गारगार. आणि ऊन पण आहे खूप आहे. बघू शकता. हा कृष्णा भाई हळूहळू पोहायचं शिकलाय पूर्णपणे. बघू शकता मस्तपैकी कडाला पोहतोय कमरा एवढ्या पाण्यामध्ये. हळूहळू तो ट्रेन झाला एवढा त्या कडाला जाऊ शकतोय. भरोसाच नाही त्याचा वाला. तर मित्रांनो पोहण्याची बी माझी इकडीची मित्रांबरोबर खूप मजा येते. मस्त उन्हात आणायचे. आणि त्यानंतर आपलं जे उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस गोदावरी नदीचं पाणी आटतं ते तुम्हाला त्या साईडला जे नारळाचे वगैरे झाडं दिसत असतील त्या साईडला त्याच्या खाली एक विहीर आहे लय मोठी. आणि त्या विहिरीमध्ये गँग जात राहते दुपारच्या आंघोळीला. मोखर मजा येते तिथं बी. पण आता जस्ट पाणी जास्त असल्यामुळे आत्तावर तक आपल्या नदीतच पोहावं लागणार आहे. आणि त्यानंतर आपण जाऊया मस्तपैकी तिकडं पाणी आटल्यानंतर त्याचा बी ब्लॉग टाकून देऊया. त्या अगोदर तुम्ही आपली आंघोळीचा ब्लॉग बघू शकता. काय रे. तर मित्रांनो आता आपण पूर्णपणे कोरडं झालेलो. कारण की जवळपास 15-20 मिनिटापासून मी आता इकडे बाहेर होतो कडाला उभा. आणि मोकार आता कडक ऊन झालेलं आहे. मोकार अंग वाळलेले बघू शकता. चला आता जाऊया पाण्यामध्ये. आणि विजय बरोबर आपण 2-4 उलट्या उड्या खाऊन पाहूया. जमत्याक नाही आपल्याला सुरवीर खाऊन पाहूया. त्यानंतर आपण अजून थोडंसं परत एकदा त्या साईडला थोडंसं पोहून दाखवतो तुम्हाला मस्तपैकी. त्या अगोदर चला तुम्हाला 2-4 उड्या खाऊन दाखवतो जमत्याक नाही मस्तपैकी. लेट्स गो. तर चला मित्रांनो आता विजय भाई आपल्याला 1-2 उडी फेकणार आहे. आपण उलटी उडी मारणार आहे. पाणी मस्त गारणार आहे. तर चला आता विजय भाई आपल्याला खतरनाक मध्ये भेटणार आहे. विजय भाई ज्याला लात नको लागायला उलटी उडी खाता खाता. विजय भाई बघ मग लेट्स गो गाईस. 1 2 3 1 2. थोडीशी मिस्टेक झाली ती पण चला 1 2 3. थोडीशी चुकली मला असं वाटतंय. चला वापस एकदा खाऊन दाखवतो तुम्हाला. एक 2 3 लागलं का. अरे चला मित्रांनो 2 उड्या खाऊन दाखवले. पण थोडीशी आमची मिस्टेक झाली होती. थांब राम असं राही बरं असं. हां थोडं पुढे चिकलं जायचं. आता परत एकदा उडी बघू शकता येतोय. काय करतो बघ. लेट्स गो गाईस. परत एकदा
आलो परत जायचं वापिस 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 एक पहिल्यांदा जमली ती थोडी. आता पूर्णपणे येऊन जाईल त्याला सगळं उभं राहील मागे ते 2-3 पहिल्यांदा उभं राहील मग तुला 1-2-3 अरे जर मित्र थोडी थोडीशी चुकलेली तू जागेत पाठी गेला होता नाका विकत पाडले गेलं. हा केली. तर चला मित्र आता आम्ही मस्त पैकी 2-4 उड्या खाल्लेल्या आहे. आता तुम्हाला थोडासा एक गोल राऊंड मारून दाखवतो पोहण्याचा कसं पोहता काय मस्त पैकी. लेट्स गो. थोडंसं उलट सरळ हा काही मित्रांनो थोडंच गारखा मारला डोक्यात जाऊन झालेला आहे. जास्त दिवसातून आल्यावर मोक्कर दम होतो. आता असं वाटतं थोडे दम घ्यावा त्यानंतर परत जा सगळं मस्तपैकी आंघोळ करूया. चला आता मस्तपैकी कृष्णा व्हायला बोलून घेऊ तो कावाचा बसलेला कडाला आणि करूया मस्तपैकी आम्ही 3 जण सोबत आंघोळ. तर फायनल आता आंघोळ बिंगोळ आमच्या एकदम कडक मध्ये झालेलं आहे बघू शकता मित्रांनो. आणि जस्ट आता कपडे इपडे पण घातलेले आहे कारण की थंडी वाजत होती आणि आता कपडे घातल्यामुळे बघू शकता ऊन मोकार आहे 12 वाजलेले तर आता ऊन पण लागतंय तर तिथं सावलीला बसावं लागलं घटकावर. त्या अगोदर बघू शकता इजा भाईची आंघोळ झालेली आहे तिने बी कपडे इपडे घातले. तर इजा भाई कसं काय वाटलं मोकरा दिवसातून आंघोळ केल्यावर? 1 नंबर वाटलंय. मित्रांनो आम्ही मस्त कॉलेजला होतो तेव्हा आंघोळीला यायचो आणि त्यानंतर आज डायरेक्ट फर्स्ट टाइम आम्ही म्हणजे मी यायचो एकटा पण एकटा यायचो म्हणजे दुसऱ्या गँग बरोबर. आज आपल्या कॉलेजच्या मित्रांबरोबर आले त्याच्यामुळे मजा आली एकदम बघू शकता. खतरनाक म्हणजे इथं जास्त इथंच आंघोळी केलेल्या आपण गँग इथंच काहीच होती. मी तरी थोडासा लांब गेलो होतो बघू शकता. त्याच्याकडे एक टेकड आहे कुठं येते ते टेकड हा बघू शकता त्या तिकडं जे टेकड आहे त्या टेकडावरती गेलो होतो मी आणि मोक्कार दम झाला होता माझा बी कारण की जास्त दिवसातून आल्यावरती मोक्कार दम लागतो गोटा झाला होता बघू शकता. आणि जस्ट आता हिच्या भाईने कपडे इपडे मस्त वेगळे घातलेले. इकडे कृष्णा भाईने बी घातलेले बघू शकता. कृष्णा भाईला विचारू आंघोळ करायला जास्त दिवसातून आल्यावर कसं काय वाटलं? खूप मजा कृष्णा आली. भाई खूप दिवसातून आम्ही आंघोळीला आलेले आहात. आंघोळ झालेली आहे कपडे घालून राहिलो खूप ऊन लागतंय. मोकर बगळी उन्हाची बघू शकता. उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळं. आणि मित्रांनो तुम्ही पण असं कुठं आंघोळीला जाता का नाही तुमचा कुठं काही प्लॅन होता का नाही ते बी तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. असं तसं सगळं सांगून द्या. सगळं काय असं नसेल सगळं मोकळं सांगून द्या तुम्ही काही विषय नाही. तर चला मित्रांनो आता आमची आंघोळ बिंगोळ झालेलं जातो आम्ही घरी कारण की मोकर ऊन वगैरे लागतंय. त्या अगोदर आपला आजचा व्हिडिओ मग इकडंच थांबूया. आमच्या आंघोळी वगैरे तुम्हाला उड्या बिड्या कशा वाटल्या ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. विजय भाई सांग त्यांना सबस्क्राईब करा सांग ना. नाही लाईक करा फक्त. लाईक करा लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा. किशे भाई म्हणाला सबस्क्राईब करा. चला मग विजय भाई म्हणतो लाईक करा कृष्णा भाई म्हणतो शेअर करा आणि मी म्हणतो सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नव्या व्हिडिओमध्ये.